नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला बऱ्याच फळभाज्या माहिती आहेत, पालेभाज्या माहिती आहेत. आज मी तुम्हाला एक वेगळी भाजी दाखवणार आहे. ती म्हणजे कोकणात हमखास केली जाणारी फणसाची भाजी, कच्च्या फणसाची भाजी. त्याला कोकणामध्ये कोयरीची भाजी असं पण म्हणतात. हे फणस आपण कोवळं फणस असताना त्याची भाजी करायची असते. चला तर मग मी तुम्हाला फणसाच्या भाजीची रेसिपी दाखवते. फणसाची भाजी का खायची तर त्यामध्ये हाय फायबर असतात, म्हणजे फायबरनी युक्त अशी ही फणसाची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. चला रेसिपी बघूया. फणस कापायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या हाताला आणि आपण जे काय सुरी विळी जे काय वापरणार आहे त्या सगळ्याला आपण खोबऱ्याचं तेल लावून घ्यायचं, म्हणजे फणसाचा जो चिकट असा चीक असतो तो आपल्या हाताला लागत नाही. म्हणून मी हाताला व्यवस्थित तेल लावून घेते. मला सुरीनी चिरता येत नाहीत भाज्या, त्यामुळे मी विळी वापरणार आहे. त्या विळीच्या पात्याला सुद्धा मी खोबऱ्याचं तेल लावून घेते. हे खोबऱ्याचं तेल कुठलं वापरायचं? लाकडी घाण्याचं जे असतं एडिबल कोकोनट ऑइल ते वापरायचे. केसांना लावायचं खोबऱ्याचं तेल वापरायचं नाही. आता हे पहा, हा फणस मी काल मंडईतनं आणला होता. त्यांनी मला सालं वगैरे काढून दिली छान, तरी सुद्धा हे पहा ह्याला असा चिकट चीक असतो आणि हवेच्या संपर्कात आल्यावर त्याचा किंचित रंग बदलतो, पण ते काही खराब झालेलं नसतं. हवेच्या संपर्कात आल्यामुळं तो रंग बदलतो, त्यामुळे हे काही खराब झालेले नाही आहे. असंच आपण वापरणार आहे. ह्याच्या आपण मोठ्या फोडी करून घ्यायच्यात. मी तुम्हाला दाखवते कशा करायच्या ते. हे पाहत ना, असं छान पांढरा स्वच्छ येतो. मोठ्या मोठ्या फोडी करायच्या, कारण आपल्याला हे कुकरला आपण उकडून घेणार आहे. कुकरच्या डब्यात ठेवते हे. आता ह्याचा हा जो मधला भाग आहे ना, टणक भाग असतो, तो काढून टाकायचा आहे, म्हणजे मग तो शिजतो चांगला आणि तो खायचा नसतोच आपण, त्यामुळं तो काढून टाकायचा. या पद्धतीने मी सगळा फणस चिरून घेते. हे पहा, हे असे मोठे मोठा असा चिरून घेतलेला आहे फणस. यामध्ये मी फक्त अर्धं भांडं एवढं पाणी घालणार आहे. पाणी जास्ती नाही घालायचं, कारण आपल्याला कोरडी भाजी करायची, सुकी भाजी करायची, त्यामुळं फणस शिजेल एवढंच फक्त अर्धं भांडं पाणी घालायचं आहे. आणि हे आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे पहा, हे फणस आपलं उकडून तयार आहे, गार झालेलं आहे. आता मी हे एका ताटलीत काढून घेते. आता हे हाताने सुद्धा असं मोकळं करता येतं. हाताने मोकळं केलं तरी चालेल, हाताने करायचं नसेल तर सुरीने केलं तरी चालेल, पण हे हाताने व्यवस्थित मोकळं होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. हे असं सगळं मोकळं करून घ्यायचं आहे. हे पहा, हे अशा पद्धतीने सगळं मोकळं करून घ्यायचंय. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर सुद्धा असा काही भाग कडक राहतो, जो फणसाचा मधला भाग असतो देठाचा, तो पण काढून टाकायचा आहे, कारण तो पचायला जड असतो, तो चावता पण येत नाही आपल्याला. म्हणून जो काही राहिला होता भाग तो मी हा काढून टाकलेला आहे. हे टाकूनच द्यावं लागणार आहे आपल्याला. आता हे जर तुम्ही बघितलं तर हे पहा, यामध्ये असा फणसाच्या बिया, ज्याला आठळ्या असं म्हणतात, त्या पण एकदम कोवळ्या आहेत. हा एकदम कोवळा फणस मला मिळाला होता, त्यामुळं ह्या अशाच घ्यायच्यात, म्हणजे ह्याला काही चिरायची किंवा कशाची काही गरज नाही. हे अगदी हाताने सुद्धा त्या मऊ होत आहेत. तर आता हे मी भाजी आपण पुढची करायला घेऊयात. गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे मोठी, आपल्याला फोडणी करायची आहे. गॅसवर मी मोठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 मोठे टेबलस्पून एवढं तेल घालणार आहे. या भाजीला तेल खूप कमी लागतं. अर्धा किलो फणस आहे, त्याच्यासाठी फक्त 2 टेबलस्पून एवढं तेल आपल्याला पुरणार आहे.
तेल तापत आलेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालतोय. मोहरी छान तडतडून द्यायची. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये मी घालणार आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2-3 लाल मिरच्या. लाल मिरच्यानी काय होतं, भाजी अशी छान खमंग होते. आता घालणार आहे मी कढीपत्ता, जिरे घालायचे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा एवढा हिंग घालायचा आहे. अर्धा चमचा एवढी हळद घालायची. आता ह्यामध्ये मी हे भिजवलेले शेंगदाणे घालणार आहे. भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ, पाव वाटी डाळ आणि पाव वाटी शेंगदाणे असं 3-4 तास भिजत घालायचं आणि मग ते ह्यात घालायचं. आणि आता ही जी मोकळी करून ठेवलेली भाजी आहे ती आपण ह्यात घालणार आहोत. आणि छान परतून घ्यायचे. बरेच जण ह्यामध्ये डाळ दाणे न घालता काळे वाटाणे किंवा चवळी पण घालतात किंवा बिरड्या पण घालतात. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता किंवा जे अवेलेबल असेल ते घालू शकता. असं काही अमुकच घातलं पाहिजे असं नाही. यामध्ये आपण घालणार आहोत मीठ. साधारण 1.5 चमचा एवढं मीठ लागणार आहे आपल्याला. ह्याच्यावर आपण झाकण ठेवून किंचित वाफ आणणार आहोत, म्हणजे हे डाळ आणि दाणे जे आपण घातले ते व्यवस्थित शिजतील. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते. आता काढून बघूया झाकण. साधारण 3 ते 4 मिनिटं उरलीत आपल्याला. तेवढ्या वेळात ते डाळ आणि दाणे दोन्ही शिजतं, कारण आपण ते भिजवून घेतलेले आहे. ही भाजी जरा झणझणीत चांगली लागते म्हणून मी ह्याच्यावर पुन्हा तिखट घालणार आहे. जरी फोडणीत मिरची घातलेली असली तरी सुद्धा 1 हात चमचा असं तिखट आपण ह्यात घालणार आहोत. आणि कोकणी पदार्थ म्हटलं की नारळ हा आलाच, तर आता आपण ह्यात नारळ घालूया. साधारण 1 वाटी एवढं हा नारळाचा सव आपण ह्यात घालणार आहे. तो कमी जास्त केलात तरी काही हरकत नाहीये. कोथिंबीर घालणार आहोत. आता ह्यामध्ये मी घालणार आहे 1 टेबलस्पून एवढा बारीक चिरलेला गूळ. गूळ मात्र घालायचाच, म्हणजे मग भाजी पचायला हलकी होते. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलात गूळ तरी चालेल, असं काही कंपल्शन नाहीये, पण त्याला एक छान टेस्ट येते. जर आम्ही तिखट मीठ बघते आणि मग आपण त्यात अजून काय घालायचंय का ते ठरवूया.
मी टेस्ट घेऊन बघितली, सगळं ह्यात अगदी प्रमाणात पडलेलं आहे, काहीही कमी नाहीये. तर आता ही आपली भाजी, फणसाची भाजी किंवा कोयरीची भाजी सर्विंगसाठी तयार आहे. मी ज्या रेसिपीज तुम्हाला दाखवते त्या जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल असं म्हणा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. हे पहा, ही भाजी आपली तयार आहे. तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता किंवा नुसती अशी भाजी डिशमध्ये घेऊन पण तुम्ही खाऊ शकता, कारण ही पोटभरीचं होतं. ह्यात फायबर भरपूर असल्यामुळं पोटभरीची होती ही भाजी. ही भाजी आपली तयार आहे.